हेही कळलं. पण समजा एखाद्या जोडप्यापैकी एकाला नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी तात्पुरतं दुसऱ्या शहरात राहावं लागत असेल तर? हाच तर कळीचा मुद्दा आहे. अशा खऱ्या प्रकरणांचं काय? त्यांनाही सरसकट संशयाच्या नजरेनेच पाहिलं जातं का? हो. अशा जोडप्यांना त्यांचं नातं खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यांना खूप पुरावे सादर करावे लागतात. जसं की सतत एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे, म्हणजे व्हिडिओ कॉलचे लॉग्स, विमान प्रवासाची तिकीटं, प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवावी लागते. म्हणजे पुरावा देण्याचा सगळा भार अर्जदारांवरच येऊन पडतो. पण हे सगळं अचानक इतकं कडक का झालं? यामागे काही मोठं धोरणात्मक कारण आहे का? नक्कीच. हा बदल काही एका रात्रीत झालेला नाहीये. अच्छा. हे अमेरिकेच्या बदलत्या इमिग्रेशन धोरणाचं एक लक्षण आहे. विशेषतः माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या काळात इमिग्रेशनचे नियम अधिक कठोर झाले. आठवते. त्याच काळात डायव्हर्सिटी व्हिसा लॉटरीसारखे कार्यक्रम स्थगित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे कायदेशीर मार्गांवर जास्त दबाव आला आणि अधिकारी विवाह आधारित अर्जांकडे अधिक संशयाने पाहू लागले. म्हणजे ही वाढलेली छाननी त्याच मोठ्या बदलाचा एक भाग आहे. बरोबर. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. विवाह आधारित ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कायदेशीर विवाह ही फक्त पहिली पायरी आहे. केवळ सुरुवात आहे. त्या पलीकडे जाऊन आपण एकत्र एक सामायिक आयुष्य जगत आहोत हे ठोस पुराव्यानिशी सिद्ध करणं हे आता पूर्वीपेक्षा खूप जास्त महत्वाचं झालंय. हो, आणि आव्हानात्मक हे बनले आहे. आणि यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतोच. कोणता? या कठोर नियमांमुळे जी जोडपी खरोखरच व्यावसायिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे तात्पुरती वेगळी राहत आहेत, त्यांच्या प्रामाणिक संबंधांचं मूल्यांकन कसं होणार? तुम्ही खरं प्रेम करता हे सरकारला पटवून देण्याची संपूर्ण जबाबदारी तुमचीच. हे कुठेतरी अन्यायकारक वाटत नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवं.